राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेमध्ये उमटल्याचं पाहायला मिळत आहे। प्रसाद लाड यांनी आक्षेप नोंदवत निषेध व्यक्त केलाय, तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संसदेतील विषय असून आपल्या कामकाजाशी संबंध नसल्याचं यावेळी सभागृहात सांगितलंय। त्यावेळी प्रसाद लाड दानवेंकडे हातवारे करून बोलत होते। दानवेंनी माझ्याकडे हातवारे करून बोलायचं नाही असं म्हणत शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय। एकच गोंधळ उडाल्यानंतर विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। तर आपण कोणालाही घाबरत नसून काय कारवाई करायची ती आपला पक्ष करेल असं दानवे म्हणाले। मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, इकडे करायचा। सभागृहात आपण समजा सत्ताधारी पक्ष असेल का विरोधी पक्ष, हा कोणाशी संवाद साधत असतो? सभापतीशी। हा काही एकमेकाशी संवाद नसतो साधत। आणि म्हणून त्यांनी काय असेल ते सभापतीशी बोलायला पाहिजे होतं। माझ्याकडे हातवारे, माझ्याशी विद्रूप हातवारे करण्याची गरज नव्हती, अशी गरजच नाही। मला हिंदुत्व शिकवणार का तो प्रसाद लाड सारखा माणूस? प्रसाद लाडांनी पश्चाताप होतो? मला काही पश्चाताप होत नाही, मला काही पश्चाताप होत नाही। मी जे बोललो इनफ। तो कोण राजीनामा मागणार? माझ्या पक्षाचे नेते बघतील माझ्याविषयी, तो कोण राजीनामा मागणार?